नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पॉलिटी या विषयाला सुरुवात केली होती आणि पहिले 7 टॉपिक आपण पूर्ण केलेले आहेत. मागचा टॉपिक आपला होता बघा, भाग 3 मूलभूत हक्क. आता मूलभूत हक्क आपण बघितलाय. आजचा आपला मार्गदर्शक तत्व म्हणजे भाग 4. पण जर आपण सिरियल वाईज गेलो म्हणजे आपल्या इंडेक्सनुसार जर बघितलं तर आपला 8वा टॉपिक चालू आहे. कारण आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटनेची निर्मिती, घटनेची वैशिष्ट्ये असतील, नंतर मग संघराज्य, त्याचे राज्यक्षेत्र आणि तिथून आपण पुढे सुरुवात केली. आता आजचा आपला 8वा टॉपिक आहे बघा. आता थोडा वेळ न घेता आपण आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. चला तर पहिला प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागामध्ये अनुच्छेद क्रमांक डायजेस्टमध्ये राज्याच्या धोरणाच्या संबंधी मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता आपण पहिल्या लेक्चर पासून बघितलंय की भाग 1, 2, 3 आणि 4 आणि 4 इथपर्यंत आपण आलो होतो. भाग 4 मध्ये बघा, भाग 1 मध्ये 1 ते 4, भाग 2 मध्ये 5 ते 11, त्यानंतर भाग 3 मध्ये 12 ते 35, भाग 4 मध्ये 36 ते 51 आणि भाग 4 मध्ये एकच कलम आहे 51 भाग 4 मध्ये इथे 36 ते 51 हे लक्षात घ्या. तर मित्रांनो, इथे 36 ते 51 हे आपलं बरोबर ऑप्शन असेल. आता पहिला ऑप्शन आहे 52 ते 62. 52 ते 62 हे प्रामुख्याने भारताचे राष्ट्रपती आणि त्यांच्या पदाशी संबंधित आहे. 36 ते 51 आपलं राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांशी म्हणजे DPSPशी संबंधित आहे. त्यानंतर पुढे 79 ते 88 हे संसदेची रचना, कालावधी आणि अधिकाऱ्यांच्या संबंधित कलम आहेत. 101 आणि 114 101 ते 114 हे संसदेतील सदस्यांच्या अपात्रता आणि वैधानिक प्रक्रियेच्या बाबत संबंधित आहेत. म्हणून दुसरं ऑप्शन आपलं बरोबर असेल. बघा, मार्गदर्शक तत्व हे न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजेच त्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. मात्र ती देशाच्या शासनामध्ये मूलभूत कर्तव्य त्या ठिकाणी मूलभूत आहेत. म्हणजे ही राज्यांना अनुसरावयाची तत्वे आहेत. याच्या म्हणजे काही जर उल्लंघन झालं तर आपण याच्या संबंधित न्यायालयामध्ये दाद मागू शकत नाही. मात्र मूलभूत हक्क भाग 3 कलम 12 ते 35 अंतर्गत जे आपल्याला मिळालेले आहेत तर त्याच्याबद्दल आपण ते न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे आपण जर आपल्या हक्कांचं उल्लंघन झालं तर कलम 32 नुसार सुप्रीम कोर्टात आणि 226 नुसार हायकोर्टात जाऊ शकतो. पण 226 नुसार सुप्रीम कोर्टात जाणं हा आपला मूलभूत हक्क येतो. मात्र 226 नुसार हायकोर्टात जाणं आपला मूलभूत हक्क येत नाही, हे लक्षात घ्यायचं. चला दुसरा प्रश्न. भारतीय संविधानामध्ये नमूद असलेली राज्याच्या धोरणाची खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्व त्यांच्या अनुच्छेदाशी योग्यपणे जोडलेली आहेत? अनुच्छेद म्हणजे काय? कलम. तर कोणत्या कलमाशी जोडलेली असं विचारलं. म्हणजे मी तुम्हाला अगोदरच सांगितले, पहिले 50 कलम तरी तुमचे मुखपाठ पाहिजे, त्याच्यावरती 2 ते 3 प्रश्न तुमच्या आयोगाचे सुटतात. तर बघा, कलम 42, 43 आणि 50 आपल्याला दिलेले आहेत. आता बरोबर जुडण्याला म्हणजे कोणताच बरोबर जोडी जुळते असं विचारलेले, जोड्या लावायच्या नाहीत. तर कलम 22 कामा ठिकाणी मानवी स्थिती आणि मातृत्व सुविधा हे पूर्ण बरोबर आहे. बघा, कलम 22 नुसार कामाची न्याय आणि मानवी स्थिती आणि प्रसूती सहाय्य याची तरतूद कलम 42 मध्ये करण्यात आलेली आहे. 43 मध्ये कुटीर उद्योग व्यवस्थित करण्यासाठी तरतूद आहे. 50व्या कलमामध्ये कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ विभक्त करणं. काय करायचं? कार्यकारी कलम 50 लक्षात ठेवायचं. कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ विभक्त करणं. आता इथून पुढे जेवढे जेवढे कलम येतील याच्यामध्ये PYQ मध्ये जेवढे येतील तेवढे इथेच तुमचे पाठ झाले पाहिजे. 42 कामाच्या ठिकाणी मानवी स्थिती आणि मातृत्व सुविधा, 43 कुटीर उद्योग आणि 50 म्हणजे कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ विभक्त. एवढं लक्षात ठेवा. बघा, 42 नुसार कामाची न्याय आणि मानवी स्थिती आणि प्रसूती सहाय्याची तरतूद आहे. 43 नुसार ग्रामीण भागामध्ये वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावरती कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणं हे गांधीवादी तत्वामध्ये येतं. आणि 50 जे आहे हे राज्याच्या सार्वजनिक सेवांमध्ये न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळापासून वेगळं करायचं याच्या संबंधित आहे. दिलेली तिन्ही कलमं त्यांच्या वर्णनाशी तंतोतंत जुळतात, म्हणून पर्याय 1 काय आहे? योग्य आहे. चला तिसरा प्रश्न. खालीलपैकी कोणती, बघा, खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणती अनुच्छेद गांधीवादी विचारसरणीवरती आधारित आहे? आता आपण याच्यावरती मागे एक प्रश्न बघितला होता की DPSP हे गांधीवादी, समाजवादी आणि उदारमतवादी असतात. याच्यावरती एक आयोगाचा प्रश्नच होता सेपरेट. तर मित्रांनो, त्यामध्ये 43 येईल का? कारण 43 कुटीर उद्योगांना प्रोत्साहन आहे. गांधीजींच्या ग्राम स्वराज्य कल्पनेवरती. गांधी म्हटलं की गावाकडच्याच गोष्टी येणार, हे लक्षात ठेवायचं जास्तीत जास्त. 47 व कलम ही पण गांधीवादीमध्ये येईल. अंमली पदार्थ आणि आरोग्यास घातक पेयाच्या सेवनावरती बंदी घालणं हे गांधीवादी तत्व आहे. 48 व गायी, बघा, गायी, वासरे आणि इतर दुभत्या जनावरांच्या कत्तलीस मनाई करणं हे सुद्धा गांधीवादी. पण 39A त्याच्यामध्ये येणार नाही. काय येणार नाही? कारण समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत हे 42व्या घटना दुरुस्तीनं जोडलं गेलेलं आहे, जे समाजवादी विचारसरणीवरती आधारित आहे. समाजाला म्हणजे समाजवादी याच्यावरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कुठे शब्द? समाजवादी. समाजवादी शब्द अगोदर होता का आपल्या घटनेमध्ये? नाही. कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड झाला? 42व्या. आणि ते तत्व सांगणारं कलम 42 सुद्धा, कलम 39A सुद्धा 42व्या घटना दुरुस्तीने ऍड झालं, हे लक्षात घ्यायचं. ह्या दोन्ही समान गोष्टी आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. मग पाठ करायचं. 43 कुटीर उद्योग, 47 अंमली पदार्थ. याच्यावरती आपल्या MPSC विश्वाला मी मीम पण टाकली होती इन्स्टाला, जर तुम्ही असाल तर. 48 वरती गाई, वासरं आणि इतर दुभत्या जनावरांच्या कत्तलीला मनाई करणं.
48 कत्तल, कत्तलाला मनाई करणे, एवढं लक्षात ठेवायचं, एक एक शब्द लक्षात ठेवायचे फक्त. 39 ला समान न्याय आणि मोफत कायदेशीर त्या ठिकाणी मदत, हे लक्षात ठेवायचं. आणि 42व्या घटना दुरुस्तीने ऍड केलं, हे एक लक्षात ठेवायचं. मार्गदर्शक तत्वांचे वर्गीकरण संविधानामध्ये दिलेलं नाही, परंतु अभ्यासाच्या सोयीसाठी त्यांचे समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी अशा 3 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. चला, चौथा प्रश्न बघा. राज्याच्या नीती निर्देशक तत्वांमध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे? आता कोणत्या तत्वांचा समावेश करण्यात आला असं विचारले राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये. पहिलं म्हणजे नागरिकांना, स्त्री आणि पुरुषांना उपजीविकेसाठी पुरेसं साधन मिळण्याचा अधिकार आहे का? कोणत्या कलमानुसार आहे? 39A. आता लक्षात घ्यायचं, 39A वेगळा, 39A वेगळा म्हणजे आता लक्षात घ्या, कलम 39 हे सेपरेट आहे आणि त्याचे काही उपकलम आहेत. आणि कलम 39A हा सेपरेट आहे, कायदेविषयक मोफत सहाय्य हा 42व्या घटना दुरुस्तीने ऍड झाला. हा फरक लक्षात घ्या. चला, तर नागरिकांना, स्त्री आणि पुरुषांना उपजीविकेसाठी पुरेसे साधन मिळण्याचा समान अधिकार म्हटलं तर 39A. स्त्री आणि पुरुष दोघांसाठी समान कामासाठी समान वेतन म्हणजे डिफरन्स नाही याच्यावरून लक्षात ठेवायचं. 39D समान कामासाठी समान वेतन. कामगार, स्त्री आणि पुरुष यांचे आरोग्य आणि सामर्थ्य आणि मुलांच्या कोवळ्या वयाचा दुरुपयोग होऊ नये आणि आर्थिक गरजेमुळे नागरिकांना त्यांचं वय आणि सामर्थ्य यांना न पेलणारा व्यवसाय करण्यास भाग पाडू नये, हे 39E अंतर्गत येतं. म्हणजे लक्षात घ्यायचं, 39 कलम जे आहे त्या 39 म्हणजे आता कलम 36 ते 51 आहे ना, तर 36 तर व्याख्याचे, मग 37, 38, 39 नंबरचं कलम. 39ला काही उपकलम आहेत ते पाठ करायचे आणि 39A तर आपण आत्ताच वरती पाठ केलेलं आहे. तर बघा, 39A कशा अंतर्गत येतं ते आपण बघितलं. डी म्हणजे डिफरन्स नको, कामामध्ये समान वेतन पाहिजे असं आपण लक्षात ठेवूयात. आणि 39E पण आपण वरती शिकलो. आता बाकीचे जे मधले येतील ना, तर तेव्हा आपण सगळ्या एकत्र लिहून घ्यायचं काम करायचं. चला, 5वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेचे कोणते अनुच्छेद राज्याच्या सार्वजनिक सेवांमध्ये न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून वेगळं करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश देते? काय? भारतीय राज्यघटनेचं कोणतं कलम आहे जे राज्याच्या सार्वजनिक सेवांमध्ये न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून वेगळं, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ वेगळं, आत्ताच बघितलं ना कलम 50. तर बघा, आता बाकीचे पर्याय काय चुकीचे आहेत? कलम 58 काय सांगतं? राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठीच्या पात्रता, राष्ट्रपतीच्या पात्रता असं लिहून घ्या. 58 समोर लिहायचं राष्ट्रपतीच्या पात्रता. 44 लिहायचं हे समान नागरिक कायदा आहे, 4 समान असं लक्षात घ्या. चला, 52 नुसार भारताला एक राष्ट्रपती असेल, इथं लिहा राष्ट्रपतीची पात्रता, इथे लिहा भारताला राष्ट्रपती, इथे लिहा समान नागरिक कायदा. आणि 50 आपल्याला माहिती आहे कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ वेगळं. चला पुढे. आणि कलम 50 हे उदारमतवादी बौद्धिक तत्वाच्या श्रेणीमध्ये मोडलं जातं. चला, 6वा प्रश्न. 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वातील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदातील तत्वांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे? कोणत्या? 73व्या घटना दुरुस्तीनुसार कोणत्या कलमाची अंमलबजावणी झाली? कोणत्या झाली? 40. बघा, 39 आत्ताच वरती, आता मी सांगितलं ना तुम्हाला 39वा कलम आहे. 39व्या कलमामध्ये काही उपकलम आहेत आणि 39A हा वेगळा आहे. आणि हे बघा, आता तुम्ही म्हणाल 39 स्मॉल ए वेगळा बरं आणि 39 कॅपिटल ए वेगळा, हा घटना दुरुस्तीने ऍड झाला हे लक्षात घ्यायचं. आणि स्मॉल ए म्हटलं तर त्याचे उपकलम आहेत हे लक्षात घ्यायचं. 39वा कलम काय सांगते? 39 हे स्त्री पुरुषांना उपजीविकेची साधनं आणि समान कामासाठी समान वेतन यासारख्या आर्थिक तत्वांशी संबंधित आहे. 40 ग्रामपंचायतीचं संघटन करण्याची तरतूद आहे जी 73व्या घटना दुरुस्ती 1992 नुसार ऍड करण्यात आली. चला, अनुच्छेद 42 हे कामाची न्याय, स्थिती आणि प्रसूती सहाय्य हे आपण वरतीच बघितलं. 43 हे कामगारांना निर्वाह वेतन आणि कुटीर उद्योगांच्या संवर्धनाशी संबंधित आहे. आणि कलम 40 हे गांधीवादी विचारसरणीवरती आधारित, हे लक्षात ठेवायचं. चला, 7वा प्रश्न बघा. अनुच्छेद 39, आता इथे आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. 39 काय सांगतो? समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य. तर इथे 39A पाहिजे होतं बघा. हे बघा इथे दिलेलं आहे समोर. 39 कॅपिटल ए, समान न्याय आणि मोफत सहाय्य. म्हणजे अचं काय येईल? बघा, अचं काय येईल? आपण इथे लिहून घेऊ एकदा. बघा, अनुच्छेद 39 एचं काय येईल? 4 नंबर, कारण समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य. 40 आत्ताच बघितलं आपण ग्रामपंचायतीचं संघटन म्हणजे याचं 3 नंबर. 44 समान नागरिक कायदा, 4 समान असं लक्षात घ्यायचं होतं. कचं 1 आणि डचं 50चं कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा अलग करणं म्हणजे डचं काय येईल? 2. 4 3 1 2 4 3 1 2 असणार हे आपलं ऑप्शन. तर बघा खाली
39A नुसार गरिबांना मोफत कायदेविषयक मदत देण्याची तरतूद, 40 ग्रामपंचायतीच्या स्थापनेचा उल्लेख, 44 भारताच्या संपूर्ण प्रदेशासाठी समान नागरी कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड करण्याची तरतूद, 50 नुसार सार्वजनिक सेवांमध्ये न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळं करणं. चला इथपर्यंत पाठ झालं. आता 8वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदान्वये सरकार नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने अंमली पदार्थांच्या खरेदी आणि विक्रीवरती प्रतिबंध? 47व कलम लक्षात ठेवायचं. पण आता इथं काय विचारले, आता इथं बाकीचे कलम पण दिलेले आहेत. आता पुन्हा एकदा 45, 46व कलम आणि 47व कलम आपल्याला पाठ करायचे. बघा 45 कलम 45 बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची संबंधित आहे. कलम 45 बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची. आता तुम्हाला जर आठवत असेल मूलभूत हक्काच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं भाग 3, भाग 4, भाग 4 या 3 ठिकाणी आपल्याला शिक्षणाविषयी कलम बघायची म्हटलं होतं. भाग 3 मध्ये आपण बघितला होता कलम 21A. भाग 4 मध्ये आपण बघतो कलम 45 आणि 4A मध्ये 11वा मूलभूत कर्तव्य हे शिक्षणाशी संबंधित आहे. मग आता इथं प्रश्न आपल्याला काय विचारला की अंमली पदार्थांच्या खरेदी आणि विक्रीवरती प्रतिबंध घालण्याचा प्रश्न विचारलाय. पण पहिलं ऑप्शन का चुकीचं आहे, कारण कलम 45 कशाशी संबंधित आहे, शिक्षणाशी संबंधित आहे. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाशी संबंधित आहे, म्हणजे हा गेला ऑप्शन. 46 अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधाच्या जोपासण्याशी. आता लक्षात काय ठेवायचं, 45 तर बाकी नागरिकांच्या म्हणजे लहान मुलांच्या शिक्षणाशी संबंधित आहे. 46 अनुसूचित जाती जमाती म्हणजे SC आणि ST आणि दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधाशी. 47 मात्र आपला लोकांचे राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणा आणि आरोग्यास घातक अंमली पदार्थांच्या सेवनावरती बंदी घालण्याशी संबंधित 47 आहे. 48 कृषी आणि पशुसंवर्धनाशी संबंधित आहे. कृषी आणि पशुसंवर्धनाशी संबंधित आहे. चला 9वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील कलम 36 ते 51 नुसार असलेली राज्याची मार्गदर्शक तत्व यासंबंधी पुढील विधानांपैकी अयोग्य विधानं ओळखायची. कलम 36 ते 51. भारतीय राज्यघटनेतील कलम 36 ते 51 नुसार आपल्याला राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व अयोग्य ओळखायचे. बरं, म्हणजे इथे अयोग्य विधानं निवडायची. चूक. तर बघा, नागरिकांसाठी समान नागरी कायदा आहे कलम 44, म्हणजे हे मार्गदर्शक तत्व आहे. कायद्यासमोर समानता येईल का, कायद्यासमोर समानता कलम 14 ते 18 मध्ये, म्हणजे मूलभूत कर्तव्य. ब गेलं. त्यानंतर याच्यामध्ये ब नाही, याच्यामध्ये पण ब नाही, म्हणजे कट झाले ऑप्शन. धार्मिक व्यवहाराचं स्वातंत्र्य आता 25 ते 28 मध्ये आहे, म्हणजे क पण गेलं. 2 नंबरचा ऑप्शन ब आणि क. आणि औद्योगिक व्यवस्थापनामध्ये आता बाकीचे जे 2 ऑप्शन आहेत ना त्याच्यासमोर लिहून घ्या. समान नागरी कायद्यासमोर कलम 44 लिहा. कायद्यासमोर समानता 14 ते 18. धार्मिक व्यवहाराचं स्वातंत्र्य 26व कलम आहे स्पेशल. आणि कामगारांचा सहभाग म्हटलं तर 43A लक्षात घ्यायचं. 43A. आतापर्यंत 2 उपकलम शिकलो. कोणते, नंतर ऍड केलेले 2 शिकलो. 39A समान म्हणजे कायदेविषयक मोफत सहाय्य म्हणून शिकलो. आणि 43A एक शिकलो. कशासाठी आहे 43A, तर कामगारांचा सहभाग, एवढं लक्षात ठेवायचं फक्त, कामगारांचा सहभाग 43A. चला 10वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद राज्याच्या नीतिनिर्देशक तत्वांशी संबंधित आहे? कोणता आहे? 36 ते 51. रिपीटेड प्रश्न आहे, रिपीट झालेला आहे. मग बाकीचे ऑप्शन पण लक्षात घ्यायचे. आता वरती सांगितल्याप्रमाणे 52 ते 60 राष्ट्रपतीशी संबंधित आहे. बघा 52 पासून पुढे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती वगैरे वगैरे त्यांच्या तरतुदीशी संबंधित आहे. हे आपण वरतीच आता बघितलं. चला पुढे 11वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमानुसार योग्य क्रम लावायचा आहे. आता मी तुम्हाला हे मूलभूत हक्कांमध्ये पण स्पष्ट केलं होतं. काय की आपल्याला आयोग काय करतो, सगळे कलम पाठ करायचे, खाली ऑप्शनमध्ये आपल्याला कलम देणार नाही आणि आपल्याला त्याच्या क्रमानुसार जोड्या लावायला सांगतील. तर त्या पद्धतीने इथे दिलेलं आहे. बघा, पर्यावरणाचं संरक्षण म्हटलं तर 48A लक्षात ठेवायचं. जनतेचं राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणा म्हटलं तर 47 आत्ताच आपण बघितलं. अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांचा आर्थिक हितांचं किंवा शैक्षणिक म्हटलं ना आता वरती आपण, ते कोणतं कलम होतं? 46. आणि सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा 44. आता 3 कलम इथं लगत तुमचे पाठ झाले पाहिजे. 44 समान नागरी कायदा, 45 शिक्षणाशी संबंधित आहे, 46 SC ST आणि दुर्बल घटक जे असतील त्यांचं शिक्षण आणि आर्थिक बाबींशी संबंधित 46 आहे. 47 काय सांगतं? सार्वजनिक आरोग्य सुधारणा, मग त्याच्यामध्ये अंमली पदार्थ वगैरे याचं सेवन करण्यास मनाई वगैरे ह्या गोष्टी येतील. 48 आत्तावरती आपण बघितलं होतं कृषी आणि पशुसंवर्धन. आणि 48A सांगतं पर्यावरणाचं संरक्षण, हे लक्षात घ्यायचं. चला पुढे. 42वी घटनादुरुस्ती 1976 द्वारे खालीलपैकी कोणतं मार्गदर्शक तत्व भारतीय संविधानामध्ये जोडण्यात आलं नाही असं विचारलं. आता 42व्या घटनादुरुस्तीने मित्रांनो आतापर्यंत जेवढे जोडण्यात आले ते पाठ करायचे. बघा, मुलांच्या
आता कोणतं जोडण्यात आलं नाही हे विचारले. मग आपण जोडण्यात आलेले आपण पाठ करून घेऊ. बघा, अनुक्रमे कलम 39F, 48A, 39A असून ते 42व्या घटनादुरुस्तीने जोडल्या गेलं. काय लक्षात ठेवलं आपण ह्या प्रश्नात? 42व्या घटनादुरुस्तीने आपण कलम 39, बघा सगळ्यात पहिलं मी सांगितलं कलम 39 आहे, त्याचे काही उपकलम आहेत, त्यानंतर 39A ॲड झालेलं आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग 42व्या घटनादुरुस्तीने 39 मधलं उपकलम F जोडण्यात आलं. नंतर 39A पण जोडण्यात आला, जो मोफत कायदेविषयक सहाय्याशी संबंध आहे, आणि 48A सुद्धा जोडण्यात आला. हे 3 लक्षात ठेवायचे 42व्या घटनादुरुस्तीने. मग याच्यामध्ये बघा, मुलांच्या निरोगी विकासाच्या संधी सुरक्षित करणं हे ॲड झालं. पर्यावरणाचे रक्षण आणि सुधारणा करणं आणि जंगल वन्यजीवांचे संरक्षण करणं 48A. समान न्यायाचा प्रचार करणं आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य म्हणजे 39A. 3 ॲड झाले. राज्याच्या सार्वजनिक सेवांमध्ये न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून म्हणजे कलम 50. कलम 50 हे मूळ कलम आहे, हे काही ॲड झालेलं नाही. ॲड झालेलं कलम जे आहे त्याच्या पुढे काहीतरी आकडा म्हणजे काहीतरी वर्ड दिलेला असतो, 50A, 50C, 50D अशा पद्धतीने. चला 13वा प्रश्न बघा. मार्गदर्शक तत्व घटनेमध्ये समाविष्ट करण्याचा घटनाकारांचा कोणता उद्देश होता? आता आपले जे DPSP मार्गदर्शक तत्व जे आपण घेतलेले आहेत त्याचा काय उद्देश होता? कल्याणकारी राज्याची स्थापना करणं हा उद्देश होता. कारण मार्गदर्शक तत्वांचा मुख्य उद्देश भारतामध्ये कल्याणकारी राज्याची निर्मिती करणं हा आहे. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणं हे देखील याचं उद्दिष्ट आहे. मागे पण हे आपण स्पष्ट केलं होतं. भाग 3 मूलभूत हक्क, भाग 4 मार्गदर्शक तत्व, भाग 4 हे मूलभूत कर्तव्य इथे सांगितलं. आणि एक सांगितलं होतं बघा, प्रस्तावना, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व याच्यामध्ये काय लक्षात ठेवायला सांगितलं होतं की इथे तिन्ही शब्दांचा उल्लेख आहे. काय? सामाजिक, आर्थिक आणि अजून एक लोकशाही कोणती आहे? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय लोकशाही. हे तिन्ही याच्यामध्ये ॲड आहेत शब्द. मूलभूत हक्कामध्ये फक्त राजकीय लोकशाही आणि इकडे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही दोन्ही पण येतात. हे पण लक्षात ठेवायला सांगितलं होतं. आयोगाने मागे त्याच्यावरती 2 प्रश्न विचारलेले आहेत. चला 14वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राज्याला संपूर्ण भारतीय प्रदेशामध्ये समान नागरी कायदा, समान कलम 44, 4 समान, हे दुसरं ऑप्शन आपलं बरोबर. बघा, 44 हे राज्याला भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा जो आहे तो देण्याचा निर्देश देतं. आता हे बाकीचे कलम 19 तर स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित आहे, ते मागे बघितलं. 40 व ग्रामपंचायतीशी संबंधित आहे आणि 51 सुद्धा आपण मागे बघितलं. चला 15वा प्रश्न. योग्य कथन ओळखा. 2 विधानं आहेत, त्यापैकी कोणतं योग्य हे ओळखायचे. सर BN राव यांनी शिफारस केली की एखाद्या व्यक्तीचे हक्क न्यायप्रविष्ट आणि गैर न्यायप्रविष्ट अशा 2 श्रेणीमध्ये विभागले जावे. बरोबर. मसुदा समितीने शिफारस स्वीकारल्या आणि मूलभूत अधिकार हे न्यायप्रविष्ट स्वरूपाचे आणि निर्देशक तत्व हे गैर न्यायप्रविष्ट म्हणजे मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर आपण न्यायालयात जाऊ शकतो. मार्गदर्शक तत्वांचं झालं तर म्हणजे त्याच्यामध्ये आपण न्यायालयाकडे दाद मागू शकत नाही. दोन्ही विधानं त्या ठिकाणी बरोबर आहेत. चला पुढे 16वा प्रश्न. मिनर्वा मिल्स प्रकरणाच्या परिणामी डॅश असल्यास कलम 31C द्वारे कायदा संरक्षित केला जाईल. कोणता कायदा असं विचारले. तर मित्रांनो, कलम 39B आणि C मधील मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी हे केलेले. तर लक्षात घ्यायचं, मिनर्वा मिल खटला 1980चा आहे. सर्वोच्च न्यायालयानं ठरवलं की केवळ कलम 19B आणि 39C काय 39B आणि 39C मधील तत्वांच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या कायद्याला कलम 14 आणि 19 या उल्लंघनावरून आव्हान देता येणार नाही. हे खूप महत्त्वाचे. याच्यावरती आपल्याला आयोग वारंवार प्रश्न विचारतो. मिनर्व्हा मिल्स प्रकरणाच्या परिणामी डॅश असलेल्या कलम 31C द्वारे कायदा संरक्षित केला जाईल. कोणता? 39B आणि त्या ठिकाणी C हे संरक्षित केलं जाईल. कोणत्या? 31C नुसार. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे 14 आणि 19च्या उल्लंघनावरून त्याला आव्हान देता येणार नाही. चला 17वा जोड्या लावा. राज्य नियुक्तीची मार्गदर्शक तत्व. आता याच्यामध्ये ग्रामपंचायतीची स्थापना 40 म्हणजे अचं 2 नंबर. ब सार्वजनिक आरोग्यामध्ये सुधारणा आणि सुरक्षा करणं कोणतं येईल? बचं 4 47. त्यानंतर क व्यवस्थापनामध्ये कामगारांच्या सहभागाची सुरक्षा करणं हे कशात येईल? 43A मध्ये. आणि ड काम करण्याचा अधिकार अ मध्ये म्हणजे 41व्या कलमामध्ये दिलेलं आहे. आणि याच्यावरती आपण मागे पण एक प्रश्न होता बघा, त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये कामाचा अधिकार. तर मित्रांनो, मूलभूत हक्कातून आपल्याला कामाचा अधिकार न देता मार्गदर्शक तत्वातून दिलेला आहे. ह्या गोष्टी मागे मी एक्सप्लेन केल्या होत्या. चला पुढे बघा, हे पाठ करा. ग्रामपंचायत 40, सार्वजनिक आरोग्य 47, कामगारांचा सहभाग 43, काम करण्याचा अधिकार 41. आता हे जर कलम पाठ होत नसतील तर माझ्याकडे ट्रिकच्या स्वरूपात सुद्धा आहेत, ज्याच्यातून आपण पहिले 50 कलम पाठ करून घेऊयात. नेक्स्ट एखादं लेक्चर मी टाकेल ॲपवरती. चला 18वा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेच्या डॅशमध्ये मोफत कायदेविषयक मदतीची तरतूद आहे. कोणत्या याच्यामध्ये
39A मध्ये आतापर्यंत किती वेळेला रिपीट झालाय? 3 वेळेला. काय? 39A हे गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य देतं आणि बाकीच्या पण आपण बघितलेल्या आहेत. बाकीचे कलम बघितले वरतीच. चला 19वा प्रश्न बघा. जोड्या लावाला प्रश्न आहे. राज्यनीतीची मार्गदर्शक तत्व. पुन्हा एकदा जोड्या लावाला प्रश्न आहे. रिपीट प्रश्न आहे. कारण 44 समान नागरिक कायदा आहे. बचं 1 म्हटलं तर असं हे खालचे 3 नंबरचं ऑप्शन कट झालं. काम करण्याचा अधिकार काम करण्याचा 41 नुसार दिलेला आहे. अचं 4 येईल. हे इथं ऑप्शन आहे पहिलं, म्हणजे दुसरं पण कट झालं. सार्वजनिक आरोग्यामध्ये सुधारणा. आरोग्यामध्ये सुधारणा म्हटलं तर 47, कारण इथे आपल्याला अंमली पदार्थ वगैरे ते सेवन करण्यापासून रोखलेले 47व्या कलमानुसार, म्हणजे अचं 2 येईल. म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं बरोबर असेल. हे पाठ करून घ्या. चला 20वा प्रश्न जोड्या लावा. काम करण्याचा अधिकार. पुन्हा एकदा रिपीटेड प्रश्न आहे बघा. गो हत्या प्रतिबंध समान नागरी डचं 3 असणारा ऑप्शन आहे का? येस, हा कट झाला. हे दोन्ही कट झाले. त्यानंतर गो हत्या प्रतिबंध म्हटलं तर 48 1 म्हणजे चौथा ऑप्शन. समान न्याय आणि मोफत कायदे. आता आपण खाली स्पष्टीकरणातच पाठ करू बघा. काम करण्याचा अधिकार 41 नुसार आहे. मोफत कायदेविषयक 39A मध्ये आहे. गो हत्या 48 मध्ये आणि समान नागरी कायदा 44 मध्ये आहे. चला 21वा प्रश्न. खालीलपैकी कोणती उदाहरणं राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची आहेत? अंमलबजावणीची कोणती उदाहरणं आहेत असं विचारलं. किमान वेतन कायदा. आता बघा, तुम्हाला लक्षात असेल तर मूलभूत हक्कांमध्ये आपल्याला एक प्रश्न होता बघा, बाल कामगार कायदा वगैरे, त्याच्यावरती प्रश्न होता, म्हणजे कायद्यावरती प्रश्न होता, कोणते कायदे कधी आलेले आहेत म्हणून. आणि त्याच्यानंतर आपण अजून त्याच्या पुढे जाऊन अजून एक प्रश्न होता बघा, तो पण कायद्यावर होता. म्हणजे मूलभूत हक्कांमध्ये 2 प्रश्न कायद्यावर होते. आणि आता मार्गदर्शक तत्वांमध्ये एक प्रश्न आहे बघा. किमान वेतन कायदा 48चा आहे, मातृत्व लाभ कायदा 1961चा आहे, राष्ट्रीय वन धोरण 1988 आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2006ची आहे. तर हे सगळी विधानं बरोबर आहेत, कारण हे सर्व कायदे मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी केले होते. त्याची कलम सुद्धा आपल्याला इथं दिलेले आहेत. चला 22वा प्रश्न बघा. संपूर्ण भारताच्या भूमीवरती नागरिकांमध्ये समान नागरिक कायदा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जावेत असे घटनेचे कोणत्या कलमाद्वारे? कोणत्या? 44. समान म्हटलं की 44. 25 येणारच नाही, कारण ते तिकडे मूलभूत हक्कांमध्ये येतो आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या संबंधित हे लक्षात ठेवायचं. आता 23वा प्रश्न बघा. घटना दुरुस्ती आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये झालेल्या बदल याच्या जोड्या लावायच्या आहेत. आता 42वी घटना दुरुस्ती. मित्रांनो, आत्ताच वरती सांगितलं 42व्या घटना दुरुस्तीने 39 मधलं उपकलम F जोडलं आणि 39A जोडलं आणि अजून एक सांगितलं होतं. तर आता 39Aच आपण बघू. कायदेविषयक मोफत सहाय्य. म्हणजे अचं काय उत्तर येईल? 1 नंबर. तर 1 नंबर असणारे 2च ऑप्शन, हे खालचे 2 कट झाले. 44वी घटना दुरुस्ती. नंतर 86वी. आता 86वी घटना दुरुस्ती आणि 97वी मध्ये मुलं कन्फ्यूज होतात. ते पण मी एक्सप्लेन करते की कुठे मुलं नक्की कन्फ्यूज होतात. बघा, कचं उत्तर जे आहे म्हणजे 86वी घटना दुरुस्ती, याचं उत्तर त्या ठिकाणी काय असेल? सहकारी संस्थांची ऐच्छिक स्थापना, स्वायत्त कार्य आणि व्यावसायिक व्यवस्थापनामध्ये वृद्धी करणं आणि 97 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना. आता तुम्ही लक्षात घ्यायचं, आता स्पष्टीकरणातूनच तुम्हाला सांगते बघा. 42वी घटना दुरुस्ती 1976ची, जिने 39A जोडले, ज्यामध्ये गरिबांना मोफत कायदेविषयक मदतीची तरतूद केलेली. 44वी घटना दुरुस्तीने 38 मध्ये सुधारणा करून उत्पन्नातील विषमता दूर करण्याचं काम 44व्या घटना दुरुस्तीने केले. 86वी घटना दुरुस्ती 2002 45चा विषय बदलून 6 वर्षाखालील मुलांच्या संगोपन आणि शिक्षणाची तरतूद. इथे जरा वरती काहीतरी चूक असणार आहे, कारण त्याच्यामध्ये ते ऑप्शनच आपले बरोबर येत नव्हते. 86वी नुसार 6 वर्षांपेक्षा कमी बालकांना कचं 3 ऑप्शन पाहिजे, म्हणजे 1 नंबर याचं उत्तर पाहिजे होतं. काहीतरी मिस्टेक आहे वरच्या प्रश्नात, लक्षात घ्यायचं. बघा, लक्षात घ्या. भाग 3, भाग 4, भाग 4A मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते. भाग 3 मध्ये कलम 21A हा शिक्षणाशी संबंधित होता. भाग 4 मध्ये 45वा कलम आहे. भाग 4A मध्ये कर्तव्य आहे. तर मित्रांनो, हे 21 जे कलम आहे हे सगळे म्हणजे शिक्षणाविषयी जे कलम आहेत 86व्या घटना दुरुस्तीने ह्या दुरुस्त्या झालेल्या आहेत. 86व्या घटना दुरुस्तीने सगळं ॲड झालेले. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की भाग 4 मध्ये जे कलम 45 आहे त्यामध्ये पूर्ण म्हणजे ॲड नाही केलेलं ते कलम, त्याच्यामध्ये शब्दांची रचना चेंज केलेली आहे फक्त. आणि ती रचना काय की कलम 45चा विषय बदलून 6 वर्षाखालील मुलांच्या संगोपन आणि शिक्षणाची तरतूद केलेली आहे, एवढं लक्षात ठेवायची. आणि 97व्या दुरुस्तीनुसार 97/2011 मध्ये कलम 43B जोडून सहकारी संस्थांच्या प्रोत्साहनाची तरतूद केलेली आहे. 4 दुरुस्त्या आपण पाठ केल्या. 42वी 39A जोडलं, अजून वरती 2-3 जोडलेले आहेत ते मी सांगितले. 44व्या नुसार 38 मध्ये सुधारणा केली, उत्पन्नातील विषमता लक्षात ठेवायचं. 86व्या नुसार भाग 3 मध्ये 21A, भाग 4 मध्ये कलम 45, भाग 4A मध्ये 11वं मूलभूत कर्तव्य. त्यानंतर 97वी दुरुस्ती 43B जोडून सहकारी संस्थांच्या प्रोत्साहनाची तरतूद केलेली आहे.
चला पुढे 24वा प्रश्न. संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणं हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ही तत्व बंधनकारक स्वरूपाची नाहीत, मात्र सत्तेवरती जो कोणी येईल तो त्याच्या मनमानीपणे वापर करू शकणार नाही. त्याला या तत्वांचा आदर करावा लागेल आणि त्याचा जर भंग झाला तर त्याबद्दल न्यायालयासमोर द्यावा लागणार नाही. परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावं लागेल असं खालीलपैकी कुणी म्हटलं? कुणी म्हटलंय असं? डॉक्टर आंबेडकरांनी. मित्रांनो, डॉक्टर आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये मार्गदर्शक तत्वांचं महत्त्व सांगताना वरील उद्गार काढले होते आणि त्यांनी या तत्वांना भारतीय संविधानाचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असं सुद्धा समजलं होतं. मार्गदर्शक तत्व ही न्यायप्रविष्ट नसली तरी ती देशाच्या शासनामध्ये मूलभूत आहेत असं सुद्धा आंबेडकरांनी स्पष्ट केलं होतं. पुढे बघा, सध्या खालीलपैकी कोणते राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्व आहे? कोणतं राज्याच्या धोरणाचं मार्गदर्शक तत्व आहे खालीलपैकी असं विचारले. आता आपल्याला इथं कलम पुन्हा एकदा दिलेलं नाही, डायरेक्टली त्या कलमातली तरतूद दिलेली आहे. बघा, राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढील समानता नाकारणार नाही. आता कायद्यापुढे समानता म्हटलं तर कलम 14 आहे. हे एक मूलभूत हक्क आहे. राज्य धोरणाचं मार्गदर्शक तत्व आहे का? नाही. राज्य 14 ते 6 वर्ष, बघा 14 वर्ष वयापर्यंतच्या सर्व मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देईल. सर्व मुला राज्य देईल ना. बघा, 86व्या घटना दुरुस्तीनंतर 6 ते 14 वर्ष वयोगटातील शिक्षण हे कलम 21 नुसार मूलभूत अधिकार होता. राज्य कोणत्याही नागरिकांविरुद्ध धर्म, वंश, जात, लिंग म्हटलं कलम 15 येईल. म्हणजे हे तिन्ही मूलभूत हक्क आहेत, मार्गदर्शक तत्व नाहीत. म्हणून चौथा ऑप्शन वरीलपैकी एकही नाही बरोबर असेल. चला 26वा प्रश्न. 42व्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणतं निर्देशक तत्व जोडली गेली? पुन्हा एकदा विचारलं कोणते कोणते जोडले गेले, पण कोणत्या दुरुस्तीनुसार जोडले गेले विचारले 42व्या. बघा, समान न्याय आणि समान कायदे. आता 44व जोडलं गेलं का रे? सॉरी, समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्यक, मोफत कायदेशीर पद्धत म्हणजे बरोबर 39A जोडलं गेलं. उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग 43A जोडलं गेलं. पर्यावरण, वन आणि वन्यजीवांचं संरक्षण हे पण 48A आहे, जोडलं गेलं. आता वरती याच्यामध्ये अजून एक ऍड करा, 39 मधलं उपकलम F. कुटीर उद्योगांना प्रोत्साहन हे कोणतं कलम आहे? हे 43वं कलम आहे. हे जोडलं गेलं का? नाही. फक्त अ, ब आणि क. चला काय लक्षात घ्यायचं? 42वी घटना दुरुस्ती काय? 39F जोडलं, 39A जोडलं, त्यानंतर कोणतं जोडलं? 43A जोडलं. काय सांगतं? कामगारांचा सहभाग. 48A काय सांगतं? पर्यावरणाचं संरक्षण. 43A कामगारांचा सहभाग, पर्यावरणाचं संरक्षण. हे दोन्ही लक्षात घ्यायचं. चला 27वा प्रश्न. राज्यनीतीच्या मार्गदर्शक तत्वातील कोणत्या कलमानुसार प्रत्येक गावासाठी ग्रामपंचायती स्थापन झाले? कोणत्या गावासाठी? प्रत्येक गावासाठी ग्रामपंचायती कोणत्या कलमानुसार स्थापन झाले? 40व्या कलमानुसार. फक्त ब. काय? फक्त ब त्याचं उत्तर येईल. 40वं कलम. आता 243वं कलम काय सांगतं? बघा, 243 हे पंचायत राजच्या प्रत्यक्ष तरतुदीशी संबंधित आहे. कलम 124 सर्वोच्च न्यायालय. बघा, 243 काय सांगते? पंचायत राजच्या प्रत्यक्ष तरतुदी. 40 ग्रामपंचायतीचे संघटन आणि 124 सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहे. चला पुढे 28वा प्रश्न. जोड्या लावाला प्रश्न आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व. बघा, पुन्हा एकदा जोड्या लावाला आणि रिपीट प्रश्न म्हणता येईल, कारण बघा, ग्रामपंचायतीचे संघटन कलम 40 खूप वेळा आपण आतापर्यंत बघितलं. कार्यपालिकेपासून न्यायपालिकेची पृथकता म्हणजे काय? वेगळं करणं. न्यायमंडळापासून कार्यकारी मंडळ वेगळं. 50वं कलम. हे पण आपण पाठ केले. म्हणजे आपल्याला हे दोन माहिती आतापर्यंत आपण अभ्यासलं, त्यापैकी हे दोन माहिती आहेत. मग बचं आपण काय म्हटलो? 4 नंबर. बचं 4 नंबरचा ऑप्शन असणार हे कट झालं, हे पण कट झालं. त्यानंतर डचं 1 असणारा ऑप्शन आहे का? तर डचा 1 असणारा हा इथे ऑप्शन आहे बघा, चौथा ऑप्शन. आता बचं त्या ठिकाणी 3 नंबर ऑप्शन पाहिजे. सॉरी, बचं 3 नंबर असणारा एकच पर्याय चौथा. त्याच्यावरूनच आपला प्रश्न सुटतो, बाकीचे करायची गरज पण नाहीये. पण तरी आपण आता समजून घेऊ. बघा, गोहत्या प्रतिबंध कलम 48 आहे. गोहत्या प्रतिबंध कलम 48 आहे आणि कृषी आणि पशुसंवर्धन तरतुदीचा सुद्धा त्याच्यामध्ये भाग आहे. ग्रामपंचायतीचं संघटन 40वं कलम. राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांचं संरक्षण 49 आणि 50 काय सांगतं की न्यायमंडळ कार्यकारी मंडळापासून वेगळं करणं. आतापर्यंत भरपूर कलम आपले पाठ झालेले आहेत. राहिलेले उपकलम सुद्धा पुढच्या प्रश्नात येतील, ते पण आपण पाठ करू. आतापर्यंत आपण काय काय बघितलं? 42व्या घटना दुरुस्ती 39 मधलं F जोडलं, 39A जोडलं, 43A जोडलेलं आहे आणि 48A सुद्धा जोडलेलं आहे. चला 29 जोड्या लावा पुन्हा एकदा रिपीटेड. बघा, राष्ट्रीय स्मारकांचं म्हटलं काय येईल? 49. अचं 2 आहे का ऑप्शन? हे कट झालं, हे कट झालं. बघा, राहणीमानामध्ये सुधारणा करणं. 47 नंबर. SC STच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना मी काय सांगितलं होतं? 45वं कलम सांगतं की 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी होतं, बरोबर. मग 46वं लगेच काय सांगितलं होतं की SC ST
आणि ST-STच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांचं संरक्षण 46 सांगितलं होतं हे इथे कचं त्या ठिकाणी 4 नंबर कचं 4 नंबर इथं ऑप्शन आपलं बरोबर येईल. चौथा पर्याय आपला बरोबर येईल. बघा राष्ट्रीय स्मारक कलम 49, राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य 47, SC-ST हितसंबंध 46, गोहत्या प्रतिबंध 48. लक्षात ठेवायचं. चला 30वा प्रश्न, राज्यनीतीच्या मार्गदर्शक तत्वांबाबत जोड्या लावा. पुन्हा एकदा रिपीट. कलमावर कलम पाठ करा फक्त. हे बघा पहिले 50 कलम जरी तुमचे पाठ असेल ना तरी तुमच्या आयोगाचे 3 ते 4 प्रश्न इझिली सुटतात, जास्त सुटतील. बघा समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य 44, सॉरी समान न्याय म्हणते मी, फक्त एवढंच वाचते समान न्याय आणि कायदेविषयक मोफत म्हटलं 39 ए येईल, म्हणजे अचं 4 येईल, अचं 4 येईल. 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर आहे. बघा समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य आपण स्पष्टीकरणात जाऊ डायरेक्टली. बघा 39 ए नुसार गरिबांना मोफत कायदेशीर मदत देण्याची तरतूद 42व्या घटना दुरुस्तीने जोडली गेली. 41 नुसार बेकारी, वार्धक्य आणि आजारपण या स्थितीमध्ये कामाचा आणि शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्याचा निर्देश दिले. 41 एवढंच लक्षात ठेवायचं, कामाचा अधिकार. चला 45 6 वर्षाखालील बालकांच्या संगोपनाची जबाबदारी राज्यावर सोपवण्यात आली. 45 नुसार काय करण्यात आलं, 6 वर्षाच्या खालचे जे काही बालकं असतील त्यांची जबाबदारी राज्यावरती. 48 ए नुसार पर्यावरणाचं रक्षण आणि जीवांचं संवर्धन करण्याची तरतूद. त्यामुळे हे पाठ करून घ्या. 48 ए नुसार पर्यावरणाचं रक्षण एवढं लक्षात ठेवायचं. चला 31वा प्रश्न बघा, खालील विधानं विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेच्या 42व्या कलमानुसार राज्याने समान नागरी संहिता काय सांगितलं होतं मी, 44वं कलम. 42 सांगितलं का नाही, 42 मध्ये ते तरतूद नाही. 42 हे प्रसूती सहाय्याशी संबंधित आहे, हे पाठ करून घ्या. गोवा हे समान नागरी संहिता अवलंबणारे एकमेव भारतीय राज्य होतं का, तर या ठिकाणी ब आणि क हे बरोबर आहे, एकमेव होतं. पण स्वातंत्र्या अगोदर हे 2 गोष्टी आहेत त्या पण सांगते. बघा व्यक्तिगत कायद्यामध्ये मालमत्ता, विवाह, घटस्फोट, दत्तक विधान आणि वारसा हक्क यांचा समावेश होतो, तर हे पण बरोबर. ब आणि क बरोबर आहे. स्पष्टीकरण बघा, पहिलं चुकीचं कारण समान नागरी संहितेची तरतूद 44 मध्ये आहे, 42 मध्ये नाहीये. आणि भारत सध्या गोवा हे एकमेव राज्य आहे जिथे पोर्तुगीज काळापासून समान नागरी कायदा अस्तित्वात आहे. म्हणजे हे स्वातंत्र्य अगोदरचं, हे लक्षात घ्यायचं. स्वातंत्र्यानंतरचं कोणतंही मला तुम्ही सांगायचं. चला व्यक्तिगत कायद्यांमध्ये कौटुंबिक बाबी जसं की विवाह, वारसा हक्क आणि त्या ठिकाणी दत्तक विधान येईल. समान नागरी कायदा हे उदारमतवादी म्हणजे बौद्धिक तत्वांच्या श्रेणीमध्ये आहे. चला 32वा प्रश्न, अयोग्य विधान, चुकीचं विधान ओळखायचे. समान नागरी कायदा ही लोकशाही यशस्वीरित्या कार्यरत राहण्याची आवश्यक पूर्वअट आहे. बरोबर. समान नागरी कायदा हा जागतिकीकरणाच्या विश्वामधून धार्मिक राजकारण पुसून टाकेल. समान नागरी कायदा हा अल्पसंख्याकांचे धार्मिक अधिकार नष्ट करेल. चूक. समान नागरी कायद्याचा उद्देश सर्व नागरिकांना कायद्यासमोर समान आणणं आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवणं हा आहे, तर अल्पसंख्याकांच्या घटनात्मक धार्मिक अधिकार नष्ट करणं हा त्याचा उद्देश नाही. म्हणजे एकदम बेसिक प्रश्न होता. चला पुढे 33वा प्रश्न, राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमधील खालीलपैकी कोणतं कलम हे न्याय यंत्रणा कार्यकारी विभागापासून पृथक ठेवण्यासंबंधी आहे. 50वं कलम आहे. बघा रिपीटेड प्रश्न आहे हा, पण 50वं कलम त्याच्याशी संबंधित आहे. 50 नुसार राज्याच्या सार्वजनिक सेवांमध्ये न्यायमंडळ हे कार्यकारी मंडळापासून वेगळं होतं. आणि बाकीचे कलम लिहून घ्या. 47 पुढे सार्वजनिक आरोग्य लिहून घ्या. 48 पुढे कृषी आणि पशुसंवर्धन. 49 राष्ट्रीय स्मारकांचं रक्षण. 47 सार्वजनिक आरोग्य, अंमली पदार्थ वगैरे त्याचे सेवनास बंदी म्हणजे सार्वजनिक आरोग्य. 47 48 कृषी आणि पशुसंवर्धन आहे. आणि 48 हे पण 42व्या घटना दुरुस्तीने ऍड झाले, हे पाठ करून घ्या. चला पुढे 34वा प्रश्न, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व याबाबत पुन्हा जोड्या लावायला प्रश्न आहे, रिपीट प्रश्न आहे. मित्रांनो जवळपास 8 ते 10 वेळा रिपीट झालाय बघा पहिल्या 34 प्रश्नातच. बघा 39 ए समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य. 40 ग्रामपंचायतीचं संघटन. 43 ए आता बघा 44 काय सांगितलंय, नागरिकांसाठी समान नागरी संहिता. आणि 43 ए काय सांगतं, उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. मी काय सांगितलं होतं तुम्हाला, व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. 43 लक्षात ठेवायचं. आणि 41 काय सांगतं, कामाचा अधिकार. चला पुढे 35वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 43 खाली प्रत्येक नागरिकास न्याय मिळवण्यासाठी संधी देणं आणि आर्थिक किंवा कोणत्याही परिस्थितीत ती नाकारली जाऊ नये याची हमी देणं हे राज्याचं कार्य आहे. कोणत्या कलमानुसार आहे, काय विचारलं की राज्यघटनेच्या अशा कोणत्या कलमामध्ये प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवण्यासाठी संधी आणि आर्थिक किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये ती नाकारली जाऊ नये. म्हणजे काय, एखाद्याचंच आर्थिक परिस्थिती नसेल तर कायदेविषयक मोफत सहाय्य आपल्याला राज्य करणार. हे कोणत्या कलमात आहे, 39 ए नुसार. बघा
39A राज्याला निर्देश देतं की कायद्याच्या चालण्यामुळे सर्व नागरिकांना समान न्यायाची संधी मिळेल आणि आर्थिक आणि इतर असमर्थतेमुळे कोणालाही न्याय नाकारला जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी मोफत कायदेशीर मदत त्या ठिकाणी पुरवावी. चला पुढे. आणि हे बघा, आता बाकीचे कलम पण लक्षात घ्या. 39A बघितलं ना आपण. आता 51 काय सांगितलंय आपल्याला, 50 काय सांगितलं होतं, कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ वेगळं. 51A काय, 10 मूलभूत कर्तव्य, 86व्या घटना दुरुस्तीने 11 ऍड झालं. हे काय, मार्गदर्शक तत्व आहे, भाग 4A मध्ये येतं, हे लक्षात घ्यायचं. चला पुढे. 36वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 39 मध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदींचा समावेश नाही? 39 मध्ये काही येत नाही असं विचारले. पहिले की पुरुष आणि स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन आहे का? बरोबर. 39D नुसार आहे बघा. डिफरन्स नको, समान पाहिजे असं सांगितलं तुम्ही पाठ करायला. ग्रामपंचायतीचं संघटन हे येईल कदाचित 39 मध्ये. हे स्पेशल कलम आहे ना 40, म्हणजे ब येणार नाही. लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणं हे कोणतं कलम सांगतं? 38. त्यामुळे 38 आणि 40 ब आणि क याच्यात येणार नाही बघा. स्पष्टीकरण बघा. ग्रामपंचायतीचं संघटन 40व कलम, लोककल्याणासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणं हे 38व कलम आहे. आणि बाकीचे तर आपण माहिती आहे आपल्याला की ब आणि क यांचा समावेश फक्त 39 मध्ये होत नाही, बाकीच्यांचा होतो. हे पण सांगितलं मी तुम्हाला. 39D सांगितलं. उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क सुद्धा आहे, स्त्री पुरुषांना सारखाच असावा, हे पण 39 मध्येच सांगितलेले. 39चे सगळे उपकलम पाठ करा. चला 37वा प्रश्न. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व याबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वांबाबत कोणतं विधान बरोबर आहे? बघा, ही तत्व राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये आहे का? भाग 4 मध्ये आहे. पहिलं चूक. ही तत्व म्हणजे भारतीय राज्यघटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे असं आंबेडकरांनी म्हटलं. बरोबर. राज्यघटनेनुसार त्यांचे 4 भागात वर्गीकरण. 4 भागात वर्गीकरण आहे का? राज्यघटनेत असं कोणतंही अधिकृत वर्गीकरण केलेलं आहे का? नाही. या तत्वांचं 1919च्या भारत सरकार कायद्यामधील सूचना पत्रकांशी साम्य आहे का? नाही. 1935च्या कायद्यातील आहे, हे लक्षात घ्या. 1919चा नाही. चला. बेरोजगारी. 38वा प्रश्न. बेरोजगारी, वार्धक्य, आजारपण, अपंगत्व आणि इतर डॅशडॅश बाबतीमध्ये सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्क द्यावा असं राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुचवले. कोणत्या तत्वांमध्ये? अवांछित परिस्थितीची, आकस्मिक आपत्ती बघा. दुसरं बरोबर येईल, कारण भारतीय संविधानातील कलम 41 पाठ करा. कलम 41. कलम 41 नुसार राज्यानं आपल्या आर्थिक क्षमतेच्या मर्यादेमध्ये राहून बेरोजगारी, वार्धक्य, आजारपण, व्याधी म्हणजे अपंगत्व वगैरे अशा अवांछित टंचाईच्या इतर प्रसंगी काम मिळवण्याचा, शिक्षणाचा आणि सार्वजनिक सहाय्याचा हक्क मिळवून दिलेला आहे. म्हणजे 41 नुसार आपल्याला कामाचा अधिकार आहे, हे पाठ करायला सांगितलं होतं. त्याच्यावरूनच हा प्रश्न सुटतो. बाकीचे प्रश्न, बाकीचे ऑप्शन हे मूळ राज्यघटनेमध्ये, मूळ शब्दरचनेमध्ये नाही. कलम 41 हे समाजवादी तत्वांमध्ये मोडतं, ज्याचा उद्देश सामाजिक सुरक्षा प्रदान करणं, हे लक्षात घ्यायचं. चला पुढे. खालील विधानं काळजीपूर्वक वाचून राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे ओळखा. आता पुन्हा एकदा फक्त तरतुदी दिलेल्या आहेत, कलम आपल्याला माहीत पाहिजे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेचं संवर्धन. बघा, आता वरती एका ऑप्शनमध्ये 51वा कलम होता. जर तिथं समोर लिहून घेतला असता तर हा प्रश्न लगेच सुटतो. तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेचं संवर्धन 51व्या कलमात आहे, म्हणजे हे आपलं मार्गदर्शक तत्व आहे. चला. 14 वर्षाच्या आतील मुलांसाठी सक्तीची आणि मोफत शिक्षणाची व्यवस्था करणं, हे येणार नाही त्याच्यामध्ये. कलम 45 मध्ये काय सांगितले? 14 नाही, 6 वर्षाखालील मुलं. 6 वर्षाखालील मुलं. 86वी घटना दुरुस्तीने हे ऍड झालेले आहे. आणि 6व्या वर्षाखालील मुलांच्या संगोपनाची तरतूद आहे, 14 वर्षाखालच्या नाही, म्हणजे ब येणार नाही. आता ब याच्यामध्ये आहे, कट झाला. ब याच्यात आहे, याच्यात आहे, फक्त 2 नंबरचा ऑप्शन. सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी प्रत्येक गावात ग्रामपंचायतीची स्थापना, 40वं कलम. नागरिकांसाठी समान नागरिक संहिता, समान नागरिक कायदा, तर हे कशामध्ये येईल? समान नागरिक संहिता 44. चला पुढे. 40वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत राज्य कृषी आणि पशुपालनाची आधुनिक आणि वैज्ञानिक प्रणाली संघटित करण्याचा प्रयत्न करते अशी तरतूद आहे? कोणतं कलम आहे? 48. बघा, कलम 48 नुसार कृषी आणि पशुसंवर्धन 48A आपण कशाने ऍड केले? 42व्या घटना दुरुस्तीने. त्याच्या अगोदरचं कलम आहे 48. 48 कृषी आणि पशुसंवर्धन आधुनिक आणि शास्त्रीय धर्तीवरती संघटित करण्याचा प्रयत्न करणं हे राज्याचं कर्तव्य. आणि बाकीचे पर्याय चुकीचे, कारण बघा 38 नुसार लोककल्याण, एक शब्द लक्षात ठेवायचे, लोककल्याणाच्या हितसंवर्धनासाठी आहे. धोरणात्मक तत्व 39, दुर्बल घटकांचं हितरक्षण म्हटलं 46. हे पाठ करा.
दुर्बल घटकांचं आता इथं तुम्हाला परत एकदा क्लिक व्हायला पाहिजे लगेच. 45 आपल्या 6 वर्षाखालील मुलांच्या संगोपन राज्य करेल ही तरतूद होती. 46 लगेच काय येतं, अनुसूचित जाती जमाती यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधाचं संरक्षण 46 नंबरचं, म्हणजेच आर्थिक दुर्बल घटकांचं हितरक्षण हे लक्षात ठेवा. शब्दाचा खेळ असतो पूर्ण, ते फक्त माहीत पाहिजे. चला, राज्याच्या ध्येय धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांसंदर्भात योग्य विधानं आपल्याला निवडायची आहेत. योग्य विधानं निवडायची. ही संकल्पना आयरिश म्हणजे आयर्लंडकडून आपण सांगितलं ना, मी ट्रिपल आर राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्व त्याच्यामध्ये येतं, म्हणजे हे बरोबर आहे. पहिलं विधान बरोबर. त्यांचा अंतर्भाव घटनेच्या 4थ्या भागात आहे का? त्यांचा अंतर्भाव 4थ्या भागात आहे का? बरोबर. त्यांची अंमलबजावणी करणं राज्यांवर बंधनकारक आहे का? बंधनकारक आहे का? नाही. ही ती सर्व गांधीवादी आहे का? नाही. उदारमतवादी पण आहे, सामाजिक तत्व पण आहेत. आणि मित्रांनो, ही न्यायप्रविष्ट नाहीये, त्यामुळे ती राज्यावर कायदेशीररित्या बंधनकारक नाहीत, हे लक्षात घ्या. चला, राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वावरील भाष्य आणि भाष्यकार यांची जोड्या जुळवायच्या आहेत. म्हणजे कुणी काय म्हटलंय हे विचारले. शैक्षणिक मूल्याचे विधान, आता म्हणजे त्यांना निदान शैक्षणिक मूल्य आहे असं कोणी म्हटले? सर बी एन राव म्हटले होते शैक्षणिक मूल्य आहे. अचं 2 नंबर असणारे एकच ऑप्शन आपल्याकडे या ठिकाणी दिसते. आर्थिक क्षेत्रातील समाजवाद कोण म्हटलं? पणणीकर म्हटलेले आहेत. सामाजिक क्रांतीची ध्येय पुढे नेण्यासाठी रोख असणारे असं कोण म्हटलं? सामाजिक क्रांती ग्रॅनविल ऑस्टिन. आणि डॅश या शासनाला इतर काही गोष्टी करण्याबाबतच्या विधायक सूचना ग्रॅनविल ऑस्टिन यांचं नाव लक्षात ठेवायचं. आता ना, ऑप्शनमध्ये असण्यापेक्षा आपण स्पष्टीकरणातले एक शब्दच लक्षात ठेवायचे. शैक्षणिक मूल्य बी एन राव, आर्थिक समाजवाद पणणीकर, सामाजिक क्रांती ग्रॅनविल ऑस्टिन, विधायक सूचना ॲलन ग्लॅडहिल हे लक्षात ठेवायचं. चला, 43वा प्रश्न. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचं प्रमुख उद्दिष्ट डॅश. काय उद्दिष्ट आहे? कल्याणकारी राज्याचं ध्येय साध्य करायचे. मार्गदर्शक तत्वांचं मुख्य प्रयोजन भारतामध्ये एका कल्याणकारी राज्याची निर्मिती करणं एवढंच एक उद्दिष्ट आहे, हे लक्षात ठेवायचं. चला पुढे, 44वा प्रश्न. खालील तरतुदींचा अंतर्भाव भारतीय राज्यघटनेचा या भागामध्ये केलेला आहे. कोणत्या भागात केलेले हे विचारले. आता बघा, राज्य ग्रामपंचायती स्थापनेची योजना करेल. त्यांनी स्वशासनाचे एक घटक म्हणून आवश्यक अशी कार्य करण्यास अधिकार आणि सत्ता देऊन समर्थ बनवण्यासाठी पावले उचलावीत. आता बघा, संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र आणि ग्रामपंचायतीचा काही प्रश्न आहे का? बघा, राज्य ग्रामपंचायत एवढ्या शब्दावरून हा प्रश्न सुटतो. याच्यात येईल का? नाही. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 40 मध्ये त्याचा उल्लेख आहे, म्हणून दुसरं ऑप्शन आपलं बरोबर असेल. मूलभूत अधिकारामध्ये येणार नाही, स्थानिक स्वशासनामध्ये पण येणार नाही. खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वाचा 42व्या दुरुस्तीनुसार हे झालेला नाही? हे बघा, रिपीटेड प्रश्न आहे की 42व्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणत्या कलमाचा समावेश झालेला नाही? एवढा सोपा प्रश्न विचारलाय. पुन्हा एकदा बघा, बालकांच्या निरोगी विकासासाठी संधी सुनिश्चित करणं, पर्यावरण सुधारणं आणि त्यांचं रक्षण करणं आणि वन्यजीवांचं संरक्षण करणं. आता कशाचं झालेलं नाही? हेच झालेलं आहे. आपण काय बघितलं होतं 42 नुसार? 39F काय सांगतो? बालकांच्या निरोगी विकासासाठी संधी सुनिश्चित करणं, पर्यावरण सुधारणं आणि त्यांचं रक्षण करणं म्हटलं तर 48A. उत्पन्न दर्जा सोयी सवलती आणि संधी यातील विषमता. आता संधी याच्यातल्या विषमता दूर करणं तिसरं त्या ठिकाणी चुकीचं आहे, कारण हे 44व्या घटना दुरुस्तीने ऍड झालेली आहे. उत्पन्नातील विषमता कमी करायची म्हटलं तर 44वी घटना दुरुस्ती 38वं कलम 38 मध्ये जोडण्यात आलेली, हे लक्षात ठेवायचं. 42व्या दुरुस्तीनं नाही, म्हणून तिसराच चुकीचं आहे. औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग म्हटलं तर 43A. हे बाकी 42व्या दुरुस्तीने ऍड झाले. 42व्या दुरुस्तीने ऍड झालेले सगळे पाठ करा. मग बाकी त्याच्यावरून बाकी कोणत्याही दुरुस्तीतल्या ऍड झालेला एखादा आयोगाने टाकला तर तो आपल्याला कट करता येतो. चला, जोड्या लावायला प्रश्न आहे पुन्हा एकदा आणि एकदा परत रिपीट प्रश्न. समान नागरिक संहिता 44, ग्रामपंचायतीची स्थापना 40, लवादाद्वारे आंतरराष्ट्रीय विवादांची सोडवणूक. तर हे कलम कोणतं आहे? लवादाद्वारे आंतरराष्ट्रीय याची हे बघा, इथं 5वं आहे ना, हे दिलेलं नाही, तरी मी म्हटलं याच्यामध्ये कन्फ्युजन कसं काय. बघा, इथं आपल्याला 4च ऑप्शन आहे, 1 2 3 4 ऑप्शन आहेत आणि 5वं ऑप्शन एक पाहिजे होतं. लवादाद्वारे जी सोडवणूक आहे ते 51वं कलम आहे, हे इथं दिलेलं नाही आहे. 5वं ऑप्शन ॲड करून घ्या. 51 तुमच्या नोट्समध्ये, म्हणजे तुमचे जे तुम्ही झेरॉक्स काढाल ना त्यामध्ये ॲड करून घ्या. बघा, लवादाद्वारे आंतरराष्ट्रीय विवादांची सोडवणूक म्हटलं तर 51, समान नागरी संहिता 44, ग्रामपंचायतीची स्थापना 40, राष्ट्रीय स्मारकांचं संरक्षण 49. चला, 47. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेतील कलम 45 मधील विषयामध्ये बदल करण्यात आला? कोणत्या? 86व्या. 3 ठिकाणी बदल झाला. भाग 3 4A. इकडे 11वं कर्तव्य, इकडे 45वं कलम आणि इकडे काय 21A.
लक्षात ठेवायचं. 86वी घटना दुरुस्ती 2002. 48वा प्रश्न, खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्व ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती परंतु त्याचा समावेश नंतर घटना दुरुस्तीने झाला. आता इथं काय विचारले, नंतर घटना दुरुस्तीने झाला पण कोणत्या झाला हे नाही विचारलं. आता इथं 42वी पण येईल, 44वी येणाऱ्या पण तरतुदी येतील. आता आपल्याला उत्पन्नातील विषमता आतापर्यंत वरती जेवढे प्रश्न बघितले त्यातून हा प्रश्न कसा सुटतो बघा. उत्पन्नातील विषमता म्हटलं तर 44व्या घटना दुरुस्तीने 38 मध्ये जोडलं होतं. हे 38 मध्ये बरोबर. चला, पर्यावरणाचं संवर्धन आणि वन्यजीवांचं सृष्टींचं रक्षण करणं कोणतं कलम आहे, 42व्या याने जोडलेले. कोणतं कलम आहे, 48A नुसार. समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान कामाबद्दल समान वेतन म्हटलं तर कोणतं आहे, 39D. हे पण कशाने जोडले म्हणजे डिफरन्स नको, बरोबर. हे पण त्यांनी जोडले. पण आपल्याला काय विचारले, फक्त समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य. तर मित्रांनो, आता समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन म्हटलं ना तर 39D येतं, पण हे जोडलेलं गेलेलं नाही, हे लक्षात घ्या. आणि सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी, आता समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत म्हटलं तर 39A आहे. ते पण 42व्या घटना दुरुस्तीने जोडलं गेलेलं आहे. म्हणजे 44व्यानं 38 जोडलं, 42व्याने 48A, 42व्या दुरुस्तीने 39A. क आणि ई चुकीचं आहे कारण हे दोन्ही मुद्दे मूळ राज्यघटनेतील कलम 39चा भाग आहे. कलम 39चा भाग आहे, हे जोडलेलं नाही असं म्हणणं आहे त्यांचं. चला, 49वा प्रश्न, राज्याचे धोरणाची मार्गदर्शक तत्व या बाबतीत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही. आता बघा, भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागात समाविष्ट आहे, बरोबर. आणि न्यायालयाद्वारे अंमलात आणले जाऊ शकत नाही, बरोबर. मार्गदर्शक तत्व ही देशाचे शासन करताना मूलभूत स्वरूपाचे आहे, बरोबर. मार्गदर्शक तत्व न्यायिक नाहीत आणि म्हणून ती न्यायालयांना कायद्याची घटनात्मक वैधता तपासताना आणि ठरवताना मदत करू शकत नाही का, करू शकतात ना. त्यांना राज्यांनाच अनुसरायची ती तत्व, म्हणून तिसरं विधान चुकीचं आहे. कायदे करताना ही तत्व लागू करणं हे राज्याचं कर्तव्य असेल का, असेल. तिसरं ऑप्शन फक्त चुकीचं आहे. चला, 50वा प्रश्न बघा, राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधानं योग्य आहेत. पहिलं आहे की देशामध्ये सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी तत्व योग्य आहेत, बरोबर. राजकीय येत नाही, फक्त आर्थिक लोकशाही, सामाजिक लोकशाही या भागामध्ये समाविष्ट असलेली तत्व ही न्यायप्रविष्ट नाहीत. तर मित्रांनो, अ आणि ब दोन्ही सुद्धा बरोबर आहेत कारण न्यायप्रविष्ट नाहीये. मार्गदर्शक तत्वांचा मूळ हेतू सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचं उद्दिष्ट गाठणं हा आहे. कलम 37 स्पष्ट करतं की ही तत्व कोणत्याही न्यायालयाकडून अंमलात आणता येणार नाही. बघा, भाग 3, भाग 4, भाग 4A. भाग 3 याच्यामध्ये प्रस्तावना, इथं पुन्हा एकदा मीच चुकले, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व का लिहिले परत. प्रस्तावनामध्ये सामाजिक आर्थिक राजकीय लोकशाही, सामाजिक आर्थिक आणि राजकीय लोकशाही. मूलभूत हक्कामध्ये फक्त राजकीय लोकशाही. मार्गदर्शक तत्वांमध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित होते, हे लक्षात घ्यायचं. याच्यावरती आयोग आपल्याला फसवतो. तर आपण बाकीचे प्रश्न जे आहेत ते नेक्स्ट आपल्या याच्यामध्ये बघू. म्हणजे हे पहिले 50 प्रश्न आपण भाग 1. आता जसं मूलभूत हक्क होते, मूलभूत हक्कांमध्ये आपण 4 भाग केले. याच्यामध्ये 50 प्रश्न, याच्यात 50 प्रश्न, याच्यात 50 प्रश्न, याच्यात 52 प्रश्न असं घेतलं आपण. तसंच या टॉपिकमध्ये पण 2 भाग येतील. हा पहिला भाग, अजून दुसरा भाग नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बाकीचे प्रश्न बघूया.